पुढच्या एक्सरसाइजमध्ये आपण थेराबँडचा वापर करून फुफ्फुसांचे प्रसरण कसे वाढवायचे हे बघणार आहोत. प्रथम व्यायाम हा व्यायाम केल्यामुळे फुफ्फुसांचे प्रसरण आणि श्वसन क्षमता वाढते. दोन्ही हाताची बोटे जोडून डोक्याच्या मागे घ्यावी. त्यानंतर दोन्ही कोपरे पसरवून छाती हळूहळू फुगवणे. दोन्ही कोपरे जवळ घेता घेता श्वास बाहेर सोडणे. सर्वप्रथम पालथे झोपावे. झोपल्यानंतर शरीराचा वरच्या भागाचे वजन दोन्ही हातावरती देऊन दीर्घ श्वास नाकाने घेता घेता वरचा भाग वर उचलावा. तसेच जो श्वास घेतलेला आहे तो सोडता सोडता ज्या त्या पोझिशनवरती परत यावे. पुढील एक्सरसाइज ही पोटरीचे स्नायू मोकळे करण्यासाठी तसेच सर्क्युलेशन वाढवण्यासाठी आहे. सर्वप्रथम पाय दूर लांबून पायामध्ये तुम्ही टॉवेलचा यूज देखील करू शकता. पंजा आपल्याकडे ओढून स्ट्रेच द्यावा. 1 2 3 4 5. दुसरी एक्सरसाइज फॉर अप्पर लिम्ब स्ट्रेनिंग. थेराबँड दोन्ही हातामध्ये व्यवस्थित पकडून दोन्ही साईडला स्ट्रेच करावे. 1 2 3 4 5. याचे देखील तुम्ही 5 रिपिटेशन 5 सेट करू शकता. दुसरी एक्सरसाइज फॉर अप्पर लिम्ब स्ट्रेनिंग. पायाखाली थेराबँड कम्फर्टेबल पोझिशनमध्ये पकडून मागच्या साईडने थेराबँड हातामध्ये पकडून 1 2 3 4 5. याचे देखील तुम्ही 5 रिपिटेशन करून प्रोग्रेशन करू शकता. या एक्सरसाइजमध्ये आपण थेराबँडचा वापर करून अप्पर लिम्बची स्ट्रेनिंग कशी वाढवायची हे बघणार आहोत. सर्वप्रथम थेराबँड पायाखाली ठेवून कम्फर्टेबल पोझिशनमध्ये पकडावे आणि 1 2 3 4 5